हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम टू टवारीज फिजिक्स ऑनलाईन क्लासेस. ॲक्च्युली आपल्याला आज व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम स्टार्ट करायचं होतं, पण काल लेक्चर झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपला हा जो मेल्डेज एक्सपेरिमेंट आहे याच्यावरचे आपण काहीच MCQs घेतले नाही. मग असा हा एखादा भाग सोडून आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून भले याचं एक लेक्चर आपलं एक्स्ट्रा होईल, मात्र आपण या मेल्डेज एक्सपेरिमेंटवरचे काही MCQs आपण घेऊया. बेटा हा मेल्डेज एक्सपेरिमेंट हा सर्व एक्सपेरिमेंट आपला ऑलरेडी सांगून झालाय. तुम्हाला आठवत असेल बघा, मेल्डेज एक्सपेरिमेंट मध्ये दोन पोझिशन होत्या, एक होती पॅरलल पोझिशन आणि दुसरी परपेंडिक्युलर पोझिशन. मी त्यांची फॉर्म्युली तुम्हाला विदिन मिनिट एका मिनिटात सांगायचा प्रयत्न करतो, नंतर आपण याच्यावरचे सर्व MCQs सॉल्व्ह करू. ओके, बघा मग आता हा मेल्डेज एक्सपेरिमेंट कसा होता, दोन पोझिशन मध्ये केला होता. एक पहिली जी पोझिशन आहे त्याला आपण काय म्हणतो, परपेंडिक्युलर पोझिशन. परपेंडिक्युलर पोझिशन, या परपेंडिक्युलर पोझिशन मध्ये तुम्हाला माहिती काय होत होतं, हे जे प्रॉंगचे व्हायब्रेशन्स आहेत, व्हायब्रेशन ऑफ द प्रॉंग्स ऑफ ट्युनिंग फोर्क आर परपेंडिक्युलर टू द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग होते. म्हणजे काय, या पोझिशन मध्ये या टाइपने ट्युनिंग फोर्क ठेवला जातो आणि ह्याला जी अशी स्ट्रिंग बांधलेली, ही पुलीवरून स्ट्रिंग पास केलेली आणि ही पॅन आहे. आता मी जास्त डायग्राम काढत बसत नाही, थोडक्यात सांगतो. आणि याच्यावरून ह्या प्रॉंगचे व्हायब्रेशन्स असे या टाइप नाहीत, म्हणजे कसे ते परपेंडिक्युलर व्हायब्रेशन्स आहे आणि त्याच्यामुळे अशा या टाइपच्या वेव्हज या स्ट्रिंग मध्ये प्रोड्यूस केल्या जातात. ठीक आहे. आणि या परपेंडिक्युलर पोझिशन मध्ये आपण असं स्टडी केलं होतं. काय स्टडी केलं, ज्यावेळेस या प्रॉंगचं वन व्हायब्रेशन कंप्लीट होत आहे, ड्युरिंग द सेम टाइम इंटरवल स्ट्रिंग ऑल्सो कंप्लीट इट्स वन ऑसिलेशन. बरोबर आहे, या स्ट्रिंगचे पार्टिकल्स स्वतःचं वन ऑसिलेशन कंप्लीट करतात. तर थोडक्यात काय, इथल्या प्रॉंगची जी फ्रिक्वेन्सी तिच्या स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी असते. मग मेल्डेज एक्सपेरिमेंट मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट काय नोट करायचे, द फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्युनिंग फोर्क. हा जो ट्युनिंग फोर्क आहे याची फ्रिक्वेन्सी आणि स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी याची रिलेशन तुम्हाला सारखं सारखं विचारतात. तर नीट लक्षात ठेवा, परपेंडिक्युलर पोझिशनलाच काय ट्रान्सव्हर्स पोझिशन असं सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवायचं कधी कधी प्रॉब्लेम मध्ये. मग याच्यामध्ये काय, ह्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी n म्हणू, याची फ्रिक्वेन्सी n आहे आणि स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी आपण n आहे असं म्हणू. मग आता इन केस ऑफ परपेंडिक्युलर पोझिशन, capital N means what? Frequency of the tuning fork is always equal to the frequency of vibrating string. Okay, so we can write this N is equal to small n. Means what? Frequency of this tuning fork equal to the frequency of vibrating string. हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे बेटा, कारण पॅरलल पोझिशन मध्ये काय असतं, या ट्युनिंग फोर्कचे दोन ऑसिलेशन होईस तर स्ट्रिंगचं फक्त एक ऑसिलेशन कंप्लीट होतं. म्हणून तिथं ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी इज अ ट्वाइस द फ्रिक्वेन्सी ऑफ अ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. ओके, परपेंडिक्युलर पोझिशन पाहिला तो लक्षात ठेवा, ट्युनिंग फोर्कची आणि स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी सेम आहे. आणि याचा फॉर्म्युला आपण असा बनवला होता, काय, ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाली. जनरली आपण P/2L √T/m असं लिहू. आता सध्याला तुम्हाला P म्हणजे काय, नंबर ऑफ लूप्स नोट करायचे. ठीक आहे, P काय इंडिकेट करतंय, तर नंबर ऑफ लूप्स इंडिकेट करतंय. तर P/2L √T/m असा लिहिता येईल फॉर्म्युला. ठीक आहे, ही झाली ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी, कोणती, परपेंडिक्युलर पोझिशन मधली. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या. चला आता मी दुसऱ्या पोझिशन कडे जातो. दुसरी जी पोझिशन आहे दॅट इज द पॅरलल पोझिशन असं म्हणतो आपण याला. ठीक आहे, या पॅरलल पोझिशन मध्ये ट्युनिंग फोर्क असा ठेवतात आणि स्ट्रिंगचे, या ट्युनिंग फोर्कचे जे काही व्हायब्रेशन्स आहेत, ही जी स्ट्रिंग आहे या स्ट्रिंगला कसे येतं बघा, पॅरलल व्हायब्रेशन आहे. ही स्ट्रिंगची लेंथ आहे आणि ट्युनिंग फोर्क असा ऑसिलेट व्हायलाय. याच्यात ऍक्च्युअली या ट्रान्सव्हर्स वेव्हज तयार होतात, पण हे कसल्या व्हायब्रेशन मुळे व्हायलेत, तर हे जे प्रॉंगचे व्हायब्रेशन्स आहेत दे आर परपेंडिक्युलर टू द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. म्हणून आता तुम्हाला माहिती, तो जो एक्सपेरिमेंट ज्या लेक्चर मध्ये घेतला होता तो लेक्चर आठवा. त्यात आपण पाहिलं होतं ट्युनिंग फोर्कचे दोन ऑसिलेशन कंप्लीट झाले. ड्युरिंग द सेम टाइम इंटरवल स्ट्रिंग विल कंप्लीट द वन ऑसिलेशन. म्हणून याची फ्रिक्वेन्सी n घेतली, याची n घेतली, तर इथं आपण त्याला असं लिहितो, काय, फ्रिक्वेन्सी ऑफ दिस ट्युनिंग फोर्क इज ट्वाइस द फ्रिक्वेन्सी ऑफ अ स्ट्रिंग. याचं कारण काय, पॅरलल पोझिशन मध्ये काय असतंय, ट्युनिंग फोर्कनं दोन ऑसिलेशन कंप्लीट केले की ड्युरिंग सेम टाइम इंटरवल स्ट्रिंग विल कंप्लीट द वन ऑसिलेशन. सो n इज इक्वल टू 2n. मग याला कसं लिहिता येईल, हे पहा, n चा इथला परत फॉर्म्युला घेतला होता, व P/2L √T/m. This two get cancelled and frequency of tuning fork is equal to this P/L √T/m. असा हा फॉर्म्युला आपल्याला परपेंडिक्युलर
पोझिशन साठी लिहिता येतो. मग काय डिफरन्स आहे दोन्ही मध्ये बघा. परपेंडिक्युलर मध्ये इथं P/2L आहे, तर पॅरलल मध्ये जस्ट P/L असे कन्स्ट्रक्शन आहे तिथं. ठीक आहे. चला आता हे दोन बेसिक फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. परत आता काही प्रॉब्लेम साठी जे एक मॉडिफिकेशन आहे ते मॉडिफिकेशन मी तुम्हाला सांगतो इथं. बघा कॉमन एमसीक्यू कसा विचारतात बेटा, जनरली असा एमसीक्यू विचारतात की आधी स्ट्रिंग कशी होती परपेंडिक्युलर पोझिशन मध्ये आणि स्ट्रिंग 90 डिग्रीनं टर्न केली, म्हणजे रोटेट केली, म्हणजे इथली स्ट्रिंग अशी इकडे आणली. म्हणजे काय थोडक्यात परपेंडिक्युलर पोझिशनचं कशा पॅरलल पोझिशन मध्ये कन्वर्जन केलं. सगळं सेटअप तेच ठेवतात, फक्त काय ट्युनिंग फोर्क असा आहे त्याला उभं केला म्हणते. विचार करा ना, ह्या स्टेमला याच्या पकडलं आणि ट्युनिंग फोर्कला उभं केलं, तर हे जे ट्युनिंग फोर्क आडवं होतं ते उभं झालं. म्हणजे काय झाली, दिस परपेंडिक्युलर पोझिशन गेट कन्वर्टेड इनटू द पॅरलल पोझिशन बाय कीपिंग ऑल सेटअप सेम. बाकीचं सगळं सेटअप सेम ठेवतात, त्यात कसलाही चेंज करत नाही. मग असा प्रॉब्लेम आला तर काय करायचं आपल्याला लक्षात ठेवायचं का, ट्युनिंग फोर्क तोच आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी कशी असते सेम असते. लक्षात ठेवायचा ट्युनिंग फोर्क तोच आहे, फ्रिक्वेन्सी सेम आहे, फक्त इकडे लूपची संख्या आणि टेन्शन चेंज होतं बेटा. ठीक आहे. मग बघा आता काय म्हणणार मी, सेम सेटअप साठी कंपॅरिझन करायला आपण सेम सेटअप मध्ये परपेंडिक्युलर आणि पॅरलल पोझिशनला कंपेअर करायला लागतं. काय बघा कोणतं का असं ना, n इज सेम, म्हणजे मी असं म्हणायलोय n इज सेम. लक्षात ठेवा हा मिड पॉइंट, n इज सेम. ट्युनिंग फोर्क तोच आहे, म्हणून n सेम असेल तर आपण ही परपेंडिक्युलर मधली फ्रिक्वेन्सी पुन्हा एवढी म्हटली म्हणून पॅरलल मधली, म्हणजे बघा मी असं लिहितो आता n परपेंडिक्युलर शुड बी इक्वल टू n पॅरलल, असं मी क्लिअरली लिहिलं. मग n परपेंडिक्युलर काय होता बघा, आठवा बरं n परपेंडिक्युलर कसा होता, इट इज P/2L √T/m. इट इज इक्वल टू काय होतं, हे P/L √T/m असेल. आता या दोन्हीकडे सेम असलेल्या गोष्टी कोणत्या येतात, लूप चेंज होणार आहे, मात्र लिनियर डेन्सिटी म्हणजे स्ट्रिंग एकच आहे, म्हणजे हा mm कॅन्सल होणारा पार्ट आहे. स्ट्रिंगची लेंथ सुद्धा सेम आहे, म्हणून LL सुद्धा कॅन्सल होणार आहे. म्हणून मी फक्त इथं काय लिहितो तेव्हा P ला कुठले लूप आहे परपेंडिक्युलर, हे कुठलं टेन्शन आहे परपेंडिक्युलर पोझिशन मधलं, आणि हे कुठलं आहे पॅरलल मधलं, हे लूप कुठले पॅरलल मधले. म्हणजे मला थोडक्यात असं लिहिता येईल, नंबर ऑफ लूप्स इन परपेंडिक्युलर पोझिशन, टेन्शन इन परपेंडिक्युलर पोझिशन इज इक्वल टू, ह्या 2 ला मी इकडे शिफ्ट करतो, काय आले हे P इन पॅरलल पोझिशन आणि टेन्शन इन पॅरलल पोझिशन. तर हा फॉर्म्युला तुम्हाला तयार करता आला पाहिजे. ठीक आहे. याचा स्क्वेअरिंग बोथ साइड जर केलं तर काय आलं, P परपेंडिक्युलर चा स्क्वेअर इंटू T परपेंडिक्युलर इज इक्वल टू काय असेल, हे 4 टाइम्स इथं येईल. काय आलं हे P पॅरलल पोझिशन चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय T पॅरलल, म्हणजे टेन्शन इन पॅरलल पोझिशन. बघा हा मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. ठीक आहे. हा मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जास्तीत जास्त एमसीक्यू तुम्हाला या कंपॅरिझन विचारू शकतात की परपेंडिक्युलर पोझिशनची पॅरलल पोझिशन केली. मग बेटा तुला काय लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस परपेंडिक्युलर पोझिशन गेट कन्वर्टेड इनटू द पॅरलल पोझिशन काय कॉन्स्टंट राहतं, ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी सेम आहे, हे स्ट्रिंग एकच आहे म्हणून लेंथ त्याची सेम आहे, व्हायब्रेटिंग लेंथ, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, लिनियर डेन्सिटी ऑफ द स्ट्रिंग मीन्स व्हॉट, स्मॉल m इज कॉन्स्टंट. ओके. बाकीचे फॅक्टर फक्त चेंज होतील. म्हणजे कोण चेंज होऊ शकतात, P आणि T. म्हणून तर हा फॉर्म्युला तयार करतात येऊ का, मेल्डेज एक्सपेरिमेंटची सगळ्यात मोठी खासियत आहे परपेंडिक्युलर असेल नाही तर पॅरलल असेल, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आपल्याला. जिथं नुसतं टेन्शन आणि लूपचं कंपॅरिझन आहे तिथं TP² इज इक्वल टू कॉन्स्टंट, फक्त हा फॉर्म्युला यूज करा. आणि ज्या वेळेस तुम्हाला पॅरलल आणि परपेंडिक्युलर पोझिशन कंपेअर करतील दॅट टाइम तुम्हाला लक्षात ठेवायचं काय, TP² इन पॅरलल पोझिशन, म्हणजे याच्यावरूनच तयार करतील काय, हे असं सुद्धा तयार करता येते, TP² इन परपेंडिक्युलर पोझिशन इज 4 टाइम्स द TP² इन पॅरलल पोझिशन. तो का मी इथं लिहिलंय ते, मी थोडक्यात हे असं लिहून टाकतो काय, हे TP² पण कुठलं परपेंडिक्युलर पोझिशन इज 4 टाइम्स द, हा TP² कोणती पोझिशन आहे, पॅरलल पोझिशन. हे फार परत लिहावं लागायला, तर आता लक्षात ठेवायचं हा T आणि P² चा प्रॉडक्ट कॉन्स्टंट आहे, बट पॅरलल आणि परपेंडिक्युलरला कंपेअर केलं तर परपेंडिक्युलर मधले बघा ह्याचा प्रॉडक्ट किती 4 टाइम्स आहे, कुठल्या पॅरललच्या ह्याच्या एवढा. ठीक आहे. मग आता बघा मेल्डेज एक्सपेरिमेंट मधला सगळ्यात महत्त्वाचा हा फॉर्म्युला, पुन्हा हे त्या कंडिशन नुसार तुम्हाला नोट करायचं आहे. परपेंडिक्युलर पोझिशन मध्ये स्ट्रिंगची आणि
ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी सेम असते. का असते? प्रॉंगचे व्हायब्रेशन परपेंडिक्युलर असले की जेवढे व्हायब्रेशन प्रॉंग कंप्लीट करायला तेवढे स्ट्रिंग सुद्धा करायला. ठीक आहे. चला तर मग आता वेळ न वाया घालवता या टाइपचे आपण एमसीक्यू सॉल्व्ह करू. बघू की मेल्डेज एक्सपेरिमेंट वरती कसे कसे एमसीक्यू विचारता येऊ शकतात. मेल्डेज एक्सपेरिमेंट मधला हा फर्स्ट एमसीक्यू बघा. मेल्डेज एक्सपेरिमेंट इन परपेंडिक्युलर पोझिशन. बघा कोणती पोझिशन आहे ते इम्पॉर्टंट आहे. मेल्डेज एक्सपेरिमेंट कोणता आहे? परपेंडिक्युलर पोझिशनचा दिलाय. द फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग इज इक्वल टू, स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी कुणा एवढी असते म्हणते. आताच बघितलं आपण परपेंडिक्युलर पोझिशन मध्ये स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी कुणा एवढी असते? ट्युनिंग फोर्क मधली असते. म्हणून ऑप्शन बघा काय म्हणते, ट्वाइस द फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्क. पुन्हा हाफ टाइम्स द फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्स is exactly equal to the frequency of tuning fork. बघा मग परपेंडिक्युलर पोझिशन मध्ये एक्झॅक्टली इक्वल असते. सो सी ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. सी ला राईट करून टाका. पुढचं बघा आणखीन काय म्हणतंय. पुढचा एमसीक्यू परत हा थेरॉटिकल आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इन मेल्डेज एक्सपेरिमेंट इन पॅरलल पोझिशन. याच्या आधीची परपेंडिक्युलर होती, आता पॅरलल म्हणत आहे. पॅरलल पोझिशन इज इक्वल टू बघा इन फ्रिक्वेन्सी, द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी म्हणते फोर्कच्या तुलनेत कशी असते? कशी असते? स्ट्रिंगची हाफ असते, ट्युनिंग फोर्कची दुप्पट असते. म्हणून पॅरलल मध्ये नीट लक्षात ठेवा. ट्युनिंग फोर्क काय करते? 2 ऑसिलेशन कंप्लीट केले की स्ट्रिंग 1 ऑसिलेशन कंप्लीट करते. म्हणजे स्ट्रिंगची फोर्कच्या अर्धी आणि फोर्कची स्ट्रिंगच्या दुप्पट आहे. तर इथे स्ट्रिंगची विचारलेली ती किती असते बेटा? हाफ असते. म्हणून बघा बी ऑप्शन मध्ये दिले हाफ टाइम्स द फ्रिक्वेन्सी ऑफ अ फोर्क असेल. ठीक आहे. चला आता पुढचा एमसीक्यू आणखी बघा आता काय म्हणते ते. द नंबर ऑफ लूप्स इन परपेंडिक्युलर पोझिशन इन मेल्डेज एक्सपेरिमेंट इज इक्वल टू. बघा हे काय म्हणते, मेल्डेज एक्सपेरिमेंट मध्ये परपेंडिक्युलर पोझिशन मधल्या लूपची संख्या पॅरलल पोझिशनशी कंपेअर करून विचारली कशी ते. बघा आपण आता जो फॉर्म्युला घेतला होता काय लिहितो की टीपी स्क्वेअर इन परपेंडिक्युलर पोझिशन इज 4 टाइम्स. तर काय होतं? टीपी स्क्वेअर इन कुठं? पॅरलल पोझिशन. बघा बरं आता याच्यात जर टेन्शन केप्ट कॉन्स्टंट केलं, दोन्हीकडे टेन्शन कॉन्स्टंट केलं तेव्हा काय टेन्शन मी कॅन्सल करून टाकतो दोन्ही ठिकाणचं. इफ टेन्शन इज कॉन्स्टंट असं असेल तर मग काय येईल इथं? पी स्क्वेअर परपेंडिक्युलर. मग मी याचं स्क्वेअर रूट घेतो. इथं 2 आले तर एवढा हे पी काय झाले? पॅरलल. म्हणजे बघा पॅरललच्या दुप्पट असतात लूप्स त्याच्यामध्ये. ठीक आहे. आलं तुमच्या लक्षात. मग आता काय लूपची संख्या काढायची तर टेन्शनला कॉन्स्टंट करा. मग हे सांगतंय परपेंडिक्युलर मधल्या लूपची संख्या ही पॅरललच्या दुप्पट असं लक्षात घ्यायचं. कशासाठी? फॉर अ गिवन सेम टेन्शन. इफ टेन्शन इज केप्ट कॉन्स्टंट तर हे लागू होईल. म्हणून बघा आता कुठं असेल? ट्वाइस द नंबर ऑफ लूप्स इन पॅरलल पोझिशन. म्हणजे ए ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन असेल. बघा पुढचा नेक्स्ट एमसीक्यू बघा आणखीन हा थेरॉटिकल एमसीक्यू. तर हे एवढे एमसीक्यूज थेरॉटिकल होते. आता बघू आपण 1 बाय 1 सर्व एमसीक्यू सॉल्व्ह करून टाकू आपण. ठीक आहे. बघा आता हा पुढचा एमसीक्यू तुम्हाला काय म्हणायला लागला ते कशावर बेस्ड आहे? हा फॉर्म्युला बेस्ड एमसीक्यू आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क इन पॅरलल पोझिशन इन मेल्डेज एक्सपेरिमेंट. मला सांगा बरं फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क म्हणते इन पॅरलल पोझिशन. पॅरलल पोझिशन म्हणजे ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी किती होती? ट्वाइस होती. आताच आठवण होता पॅरलल पोझिशन एन ला आपण असं लिहित होतो काय? कॅपिटल एन इज इक्वल टू ट्वाइस द 2n. मग आता त्यांनी ऑप्शन मध्ये मात्र काय ट्युनिंग फोर्कला स्मॉल एन म्हटलंय. मग आपण आता याला स्मॉल एन म्हणूया का? काय असेल याचे? हे ट्वाइस द फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग होती. स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी कशी काढतो आपण बेटा काढताना? तर पी अपॉन असं काढतो 2n अंडर रूट टी बाय एम असं असतंय. हेअर 2 टू गेट कॅन्सल. मग काय फॉर्म्युला झाला? पी बाय एन अंडर रूट टी बाय एम असा फॉर्म्युला असेल. तर बघा आता हे कुठं सापडतंय? तर सी ऑप्शन मध्ये दिलाय बघा या टाइपचं ऑप्शन. ठीक आहे. चला याच्यासारखाच आता पुढचा एक फॉर्म्युला आहे. पुढचा परत फॉर्म्युला बेस्ड एमसीक्यू आहे. बघा तुम्हाला कुठं दिसतंय तो परपेंडिक्युलर पोझिशन साठी विचारलेला आहे त्यांनी. बघा फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क इन परपेंडिक्युलर पोझिशन ऑफ मेल्डेज एक्सपेरिमेंट. काय होतं? परपेंडिक्युलर पोझिशन मध्ये बघा n इज इक्वल टू काय असते? ट्युनिंग फोर्कची आणि स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी सेम आहे. म्हणून डायरेक्ट फॉर्म्युला आपण त्याचा असं लक्षात घेऊ काय? अंडर रूट टी बाय एम ही असते. ठीक आहे. तर बघा हे असं आपण नोट करू शकतो. तोंडी तर फॉर्म्युला बेस्ड एमसीक्यू होते हे सर्व. चला आता पुढच्या एमसीक्यू कडे जायचं आपल्याला. बघा आता हे न्यूमेरिकल आहे. काय म्हणते हे न्यूमेरिकल? बघून घेता तुम्ही.
या एमसीक्यूचं असं म्हणणं आहे इन मेल्डेज एक्सपेरिमेंट. बघा वाचत चला पुढं. इन मेल्डेज एक्सपेरिमेंट 3 लूप्स, किती लूप्स दिलेले? 3 लूप्स आर फॉर्मड म्हणते. पेन मास ऑफ 25 ग्रॅम इज पुट इन अ पॅन. बघा त्यांचं काय म्हणणं आहे की पॅन मध्ये 25 ग्रॅम एवढं मास पुट केलं की 3 लूप्स मिळत होते. म्हणजे पहिल्यांदा आता कोणती पोझिशन आहे? मेल्डेज एक्सपेरिमेंट सांगितलंय फक्त. सुरुवातीला लूपची संख्या 3 दिली आणि मास किती होतं म्हणते तर बघा m1 इज इक्वल टू 25 ग्रॅम एवढे. इफ द नंबर ऑफ लूप चेंजेस टू 6, बघा आधी लूप्स किती होते? 3, आता झाले 6 झाले म्हणताय. म्हणजे बघा P2 इज इक्वल टू 6 एवढे लूप्स आहेत. देन मास इन अ पॅन विल बी म्हणताय. बघा पॅन मधलं मास किती ते काढा म्हणताय. म्हणजे इथे हे m1 एवढा दिला होता, हा m2 काढा म्हणताय आणि त्याच्याच साईडला मास ऑफ एम्प्टी पॅन m0 दिलाय. बघा एम्प्टी पॅनचं मास किती? 7 ग्रॅम एवढं आहे म्हणताय. ठीक आहे. आता कसा एमसीक्यू आहे बघा. ते काय म्हणतंय? पॅनचं मास तुम्ही लक्षात घ्या 7 ग्रॅम आहे. आधी लूप 3 होते त्यावेळेस मास पॅन मध्ये एवढं ऍड केलं म्हणतंय. पुन्हा लूप 6 झाले तर पॅन मध्ये ऍड केलेलं मास काढा म्हणतंय. बघा ना आपण जी कंडिशन पाहिली आता कोणतीही पोझिशन असू जा, इमॅजिन करा ही अशी पोझिशन आहे, ही पुली आणि ही पॅन आहे. ही जी आपण इथं पॅन दाखवतो बेटा, ह्या पॅनला काहीतरी मास असेल ते m0 सांगितलंय. मग ही पॅन इथं सस्पेंड केलेली आणि त्याच्यात ऍड केलेले वेट आहे. पॅनला त्यांनी m0 म्हटलंय आणि ऍड केलेलं m म्हटलेलं आहे. मग आता हा m काढायचं तर सिंपल आहे. काय करणार आपण? आता पाहिलेला फॉर्म्युला यूज करणार. काय? कोणता? TP² इज इक्वल टू कॉन्स्टंट, हा फॉर्म्युला यूज करणार. आता टेन्शन मध्ये बघा टेन्शन का प्रोड्यूस होईल? त्या स्प्रिंग मध्ये टेन्शन कुणामुळे? इट इज ड्यू टू द वेट ऑफ दिस पॅन प्लस वेट ऍडेड इन अ पॅन. ह्या दोघांमुळे टेन्शन आहे. ओके, या दोघांमुळे टेन्शन आहे. म्हणून आपण आता इथं काय करणार? तो का मी असं लिहून टाकतो इथं, दिस T1P1² इक्वल टू T2P2². बघा आता T1 म्हणजे काय येईल? T1 मध्ये का आधी m1 एवढा मास होतो तर मी त्याला m1 प्लस m0 असं लिहितो आणि P1 चा स्क्वेअर म्हणजे बघा किती? 3 चा स्क्वेअर. तसंच आता T2 किती मास ऍड करायले? m2. मी त्याला m2 प्लस या पॅनचं मास किती? m0 असं म्हणतो आणि नंतरचे लूप किती होईल बघा इथं 6 होईल. 6 चा स्क्वेअर मी इथं लिहून टाकतो. बघा मी काय ऍडजस्टमेंट तुम्हाला केली ती कळते का? काय ऍडजस्टमेंट केली मी? तर मी असं यूज केलं TP² इज इक्वल टू कॉन्स्टंट. याला T1P1² T2P2² असं लिहिलं. हे तुम्हाला कळत आहे. मी इथं काय लिहिलं बघा, टेन्शनच्या ठिकाणी m1 प्लस m0 काय आणलंय? m0 काय? इट इज द मास ऑफ अ पॅन. तो काय या पॅनचं ते मास आहे आणि m1 काय असतंय? या पॅन मध्ये ऍड केलेलं मास आहे. मग टोटल टेन्शन in this string is due to the weight of this pan plus mass added in that pan. ओके, म्हणून त्या दोन्हीची मी सम घेतले. बघा आता काय करावं लागेल इथं, हे मी व्हॅल्यूज पुट करतो. m1 मीन्स व्हॉट? इट इज 25, m0 इज 7, 3 स्क्वेअर मीन्स 9. हे m2 फाइंड आउट करायचा आहे. m0 इज 7 and 6 स्क्वेअर मीन्स काय? 36 असते. ओके, चला आता या 9 ने डिवाइड करतो मी. 9 4s are 36 असते. सो वी विल गेट 25 प्लस 7 इट इज 32 इज इक्वल टू या 4 ने मल्टिप्लाय केलं तर असे येते 4m2 प्लस 7 4s are 28, 728 बहुतेक बरोबर आहे. 7 4s are 28 असतील. चला मी याला इकडे सेट करतो. दिस 32 मायनस 28 इज इक्वल टू 4m2 एवढा असेल. 32 minus 28 means what? It is 4m2. म्हणजे क्लिअरली कळायलंय m2 should be equal to 1 gram एवढा असायला पाहिजे. बरोबर आहे. पहा एखादा ऑप्शन आहे का? तर इट इज गिवन इन ऑप्शन बी. सो आवर करेक्ट ऑप्शन विल बी द बी ऑप्शन असेल. ठीक आहे. चला आता नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊ. पुढचा एमसीक्यू काय म्हणत आहे बघा त्या एमसीक्यू कडे. आता या एमसीक्यू ची थोडीशी लेंथ मोठी बेटा, पण घाबरायचं नाही. मोठा एमसीक्यू दिसला म्हणून घाबरू नका, भीती बाळगायची गरज नाही. फक्त धीर धरून नोट करा काय काय म्हणणं आहे त्यांचं. ते सर्व नोट केलं तुम्ही तर अडचण येणार नाही. वाचतो मी काय. इन मेल्डेज एक्सपेरिमेंट इन परपेंडिक्युलर पोझिशन. बघा नोट करा कोणती पोझिशन आहे? परपेंडिक्युलर पोझिशन इज गिवन. 6 लूप्स आर फॉर्मड. बघा किती लूप्स आहेत म्हणते? 6 लूप्स आहेत. आर ऑब्टेन पेन मास ऑफ 6 ग्रॅम इज पुट इन द पॅन. काय म्हणणं आहे? पॅन मध्ये 6 ग्रॅम मास पुट केलं की 6 लूप्स मिळाले. म्हणून मी आधी ते नोट करून टाकतोय. P1 सुरुवातीचे नंबर ऑफ लूप्स एवढे आणि मास किती ऍड केलं होतं? तर 6 ग्रॅम एवढा मास ऍड केलं होतं. ओके, पुढे वाचू आता. फेन द अरेंजमेंट इज चेंज्ड टू पॅरलल पोझिशन. बघा मी मगाशी बोलल्यासारखा हा एमसीक्यू आला. काय करायचे ते?
परपेंडिक्युलर अरेंजमेंटला आता पॅरलल बनवायचे. कसे बनवतील रे? एक तर स्ट्रिंगला तरी फिरवतील, नाही तर ट्युनिंग फोर्कला तरी फिरवतील. ओके, बघा काय केलं तुम्हाला कळालंय. परपेंडिक्युलर पोझिशन होती आधी, देन इट इज कन्वर्टेड इनटू द पॅरलल पोझिशन. पुढे वाचू. पॅरलल पोझिशन विदाउट डिस्टर्बिंग द अदर सेटअप. बघा बाकीचं सगळं सेटअप तेच आहे. आणि अ मास ऑफ 14.75 ग्रॅम इज टू बी पुट इन द पॅन टू ऑब्टेन द 2 लूप्स. काय केलं तुमच्या लक्षात आलं? परपेंडिक्युलरची पॅरलल पोझिशन केली आणि ते सांगते 14.75 ग्रॅम एवढा मास लागलं. कशासाठी? 2 लूप तयार करायला. देन मास ऑफ अ पॅन विल बी, पॅनचं मास काढा म्हणतात आपल्याला. ठीक आहे, म्हणजे आता बघा दुसऱ्यांदा काय म्हणते, M2 किती? M2 किती घेतला? 40.75 घेतला. आणि त्यावेळेस नंबर ऑफ लूप्स किती मिळाले? 2 मिळाले. आणि काय काढा म्हणतात आपल्याला? मास ऑफ पॅन. मग अशा सारखं आपण त्याला M0 म्हणून हे फाइंड आउट करायचंय. बघा हे कुठं होतं बेटा? परपेंडिक्युलर पोझिशन मधलं, आणि हे आहे पॅरलल पोझिशन मधलं. आताशी तुम्हाला या एमसीक्यूचं बॅकग्राऊंड कळालं. काय कळालं तुम्हाला? इनिशियली अरेंजमेंट कशी होती? परपेंडिक्युलर पोझिशन होती. देन दॅट परपेंडिक्युलर पोझिशन इज कन्वर्टेड इनटू द पॅरलल पोझिशन. ओके, काय सांगते? आधी मास 6 ग्रॅम ऍड केलं, 6 लूप मिळाले. नंतर बघा एवढं ऍड केली तर 2 लूप्स, पण कुठं? पॅरलल पोझिशन मध्ये. आणि जस्ट आपण आताच एक फॉर्म्युला पाहिला होता, कुणाची? रिलेशन बिटवीन पॅरलल अँड परपेंडिक्युलर पोझिशन. काय सांगतं रे बेटा? ते असं सांगतंय, हे टीपी स्क्वेअर इन कोणती होती? परपेंडिक्युलर पोझिशन इज इक्वल टू 4 टाइम्स द टीपी स्क्वेअर. कुठले? पॅरलल पोझिशन. सिम्पली एवढाच पार्ट आहे फक्त याच्यात व्हॅल्यूज पुट करायच्यात. बघा काय करायचंय? टेन्शन इथलं टेन्शन कसं घ्यावं लागेल आपल्याला? बघा याला असं लिहितो मी, M1 प्लस M0. या टेन्शनला कसं लिहिलंय? M1 प्लस M0 म्हणजे काय? मास ऍडेड इन अ पॅन. किती ऍड केलं होतं बेटा? 6 ग्रॅम ऍड केलं. आणि पॅनचा आपण M0 घेतलाय, जे की आपल्याला फाइंड आउट करायचंय. ओके, चला P स्क्वेअर. किती लूप होते परपेंडिक्युलर मध्ये? 6 होते. 6 स्क्वेअर हे 4 ऍज इट इज. चला हा टेन्शन, परत इथलं टेन्शन कसं लिहिता येईल? M2 प्लस M0 असं लिहिता येईल. आणि P स्क्वेअर म्हणजे नंतर लूप किती मिळाले? बघा किती? इथं 2 लूप होते, तर 2 चा स्क्वेअर असं लिहिता येते. चला आता मी व्हॅल्यूज पुट करत चलतो. काय आलं? हे M1 किती मास आहे बघा? 6 ग्रॅम प्लस दिस M स्क्वेअर. हे किती आले? M0 इथे किती आले? 36. हे 4 इंटू M2 म्हणजे बघा पुन्हा किती ऍड केलंय? इट इज 14.75 प्लस M0 इंटू 4 असते. ठीक आहे, चला आता काय काय होते इथं? येऊ का? 4 9s are 36. इथं 9 आले. चला इथे 9 6 are 54. 9 M0 इट इज इक्वल टू 4 न मी याला मल्टिप्लाय करतो. बघा याला मल्टिप्लाय केलं तर काय येईल? 4 5s are 20, कॅरी 2. 4 7s are 28 प्लस 2 means 30. 4 4s are 16 प्लस 3 किती येते? 19, कॅरी 1. 4 1s are 4 प्लस 1 means 5. सो इट इज 59 प्लस 4 M0. हे एवढं आलं. चला सिंपल आहे. आता M0 काढायचं तर काय? या 4 M0 ला मी इकडे पाठवतो. काय आले हे? 9 M0 मायनस 4 M0 इट इज इक्वल टू 59 मायनस 54. काय काय आले इथं? 5 M0 इट इज इक्वल टू 5. सो M0 इज इक्वल टू 1 ग्रॅम. एवढा आन्सर आपलं असायला पाहिजे. तर बघा कुठं गिवन आहे? हे बी ऑप्शन मध्ये गिवन आहे. हा जरा छान एमसीक्यू होता, तुम्हाला लक्षात ठेवून द्यायचा आहे. काय केलं? परपेंडिक्युलरचं कन्वर्जन पॅरलल मध्ये केलंय. एकदम इझी. फक्त न घाबरता तुम्हाला टेन्शन लिहिता यावं बेटा. कुठलं टेन्शन लिहायचंय? या टी ला कसं लिहायचंय? तर M प्लस M0. M प्लस M0 मीन्स M0 इज अ मास ऑफ पॅन होता. चला आता पुढचा एमसीक्यू बघा आपल्याला काय म्हणत आहे. नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊ आपण. परत हा जरा मोठा आहे आणखी, याची पण साईज मोठी, पण घाबरू नका. साईज कडे जाऊ नका. याची सुद्धा साईज मोठी होती, पण यानं काही विशेष अवघड असा नव्हता. तर चला याचं पण काय म्हणणं आहे बघूयात आपण आणि सॉल्व्ह करू त्याला. काय म्हणणं आहे? इन मेल्डेज एक्सपेरिमेंट अ ट्युनिंग फोर्क वॉज अरेंज्ड इन अ पॅरलल पोझिशन. बघा कोणती पोझिशन आहे? पॅरलल पोझिशन. अँड स्ट्रिंग वॉज स्ट्रेच्ड बाय अ वेट ऑफ. बघा टेन्शन साठी वेट दिलंय त्यांनी, म्हणजे बघा टेन्शन साठी वेट दिलंय तर मी त्याला T इज इक्वल टू असं लिहितो 4 × 10⁻³ ते किलोग्रॅम म्हणते तर मी त्याला किलोग्रॅम वेट असं लिहितो, कारण त्याला पुन्हा G ने मल्टिप्लाय करावं लागतं. ठीक आहे, चला पुढे बघू आपण काय म्हणणंय. अँड मास पर युनिट लेंथ ऑफ अ स्ट्रिंग इज. बघा स्मॉल m गिवन आहे त्यांनी. किती स्मॉल m गिवन आहे? तर एवढा दिलेला आहे ते 9.8
मल्टिप्लाइड बाय 10 to the power minus 5 किलोग्राम पर मीटर एवढं आहे. इफ 4 लूप्स वेअर फॉर्म्ड, बघा 4 लूप्स दिले, p ची व्हॅल्यू 4 गिवन आहे, ऑन द लेंथ ऑफ 80 सेंटीमीटर, लेंथ इज 80 सेंटीमीटर मीन्स 0.8 मीटर एवढी लेंथ दिलेली, ते फ्रिक्वेन्सी ऑफ द फोर्क विल बी. बघा आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला कशाकडे काय नोट करायचंय, तर तुम्हाला काय नोट करायचं, फक्त पोझिशन नोट करा. कोणती पोझिशन होती बेटा, इट इज द पॅरलल पोझिशन. मग पॅरलल पोझिशन मधली फ्रिक्वेन्सी बघा, कुणाची फ्रिक्वेन्सी, फोर्कची विचारली, कशी असते, ते स्ट्रिंगच्या दुप्पट असते. म्हणजे बघा आता पॅरलल पोझिशन आहे म्हणून मी n असा घेतो इथं, ठीक आहे. हा काय असतंय, n लिहिताना आपण p/2l √t/m असं घेऊन टाकतो इथं, ठीक आहे. चला मी व्हॅल्यूज पुट करतो. दिस 2 टू गेट कॅन्सल. p म्हणजे नंबर ऑफ लूप्स बघा 4 आहे, लेंथ किती 0.8 आहे, √. आता मी टेन्शन कसं पुट करतोय बघा, टेन्शन किती, एवढे किलोग्राम वेट आहे, पण इथं घेताना न्यूटन मध्ये करत असताना त्याला 9.8 ने मल्टिप्लाय करायचंय, म्हणून 4 into 10 to the power minus 3 into 9.8 असं घेतो, डिवायडेड बाय स्मॉल m मीन्स व्हॉट, इट इज द लिनियर डेन्सिटी. किती दिलेली पहा इथं मी लिहून ठेवली, किती हे 9.8 into 10 to the power minus 5 असं इथे दिलेलं, ठीक आहे. चला दिस 9.8 गेट कॅन्सल. ह्या 4 ने जर याला डिवाइड केलं, 4 1s are 4 अपॉन 0.42s are 8 असे 1/0.2 आणि √t तर किती आले, हे 4 आले बेटा. 10 to the power 5 मायनस 5 वर येऊन प्लस 5 झाले आणि या 3 सोबत कॅन्सल झाले, तर फक्त +2 एवढे राहतील वर, ठीक आहे. चला याला मी असं लिहितो 10/2, हा पॉइंट कॅन्सल केला मी, 1 डिजिट ना पुढे शिफ्ट केला तर 1 वर 0 येईल इथं, इंटू 2 चं 4 चं √2 असेल, 10 to the power 2 च्या ऐवजी 10 to the power 1 असेल. this 2 to get cancel, so 10 into 10 means what, 100 hertz एवढे याचा आन्सर यावं, ठीक आहे. बघा असं आन्सर दिलंय का, इट इज गिवन इन ऑप्शन बी, सो आवर करेक्ट ऑप्शन विल बी द बी ऑप्शन असेल, ठीक आहे. म्हणून बघा मोठाले एमसीक्यू दिसले की घाबरायचं कारण नाही, फक्त आपल्याला त्याला ॲक्युरेटली घ्यायचं की काय गिवन आहे ते व्यवस्थित लक्ष द्या. चला आता नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊ. काय म्हणतो बघा हा नेक्स्ट एमसीक्यू. मेल्डेज एक्सपेरिमेंट मध्ये एकदा तुम्हाला आयडिया आली की पॅरलल आणि परपेंडिक्युलर पोझिशन मधला डिफरन्स कळाला का बेटा, एकही एमसीक्यू आपला चुकणार नाही, ठीक आहे. बघा आता काय म्हणते, इफ देयर आर 6 लूप्स फॉर 1 मीटर लेंथ इन अ ट्रान्सवर्स मोड ऑफ मेल्डेज एक्सपेरिमेंट. बघा नीट लक्षात ठेवा, ट्रान्सवर्स मोड म्हणजे कोणता आहे, परपेंडिक्युलर पोझिशन आहे, ओके. काय म्हणते ते, p म्हणजे नंबर ऑफ लूप्स इन परपेंडिक्युलर पोझिशन 6 आहे आणि स्ट्रिंगची जी लेंथ आहे ती 1 मीटर आहे. मोड ऑफ देन द नंबर ऑफ लूप्स इन लॉन्जिट्युडिनल मोड म्हणते अंडर द आयडेंटिकल कंडिशन वुड बी. बघा कुठले लूप विचारलेत आपल्याला बेटा, लॉन्जिट्युडिनल म्हणजे पॅरलल मधले, काही p पॅरलल काढा म्हणते किती असेल ते, ठीक आहे. हे काढायला सांगितलं आपल्याला, फक्त लूप्सची संख्या काढायला सांगितलेली. तर काय करू शकतो बघा, बाकीच्या सगळ्या कंडिशन सेम आहेत म्हणते. मग आपण मगाशीच बघितलं टेन्शन सुद्धा सेम आहे म्हणाली इथे. मगाशी जे इथं पाहिलं ती रिलेशन इम्पॉर्टंट आहे बेटा, कोणती, हे TP² इन परपेंडिक्युलर पोझिशन इज 4 टाइम्स द TP² इन पॅरलल पोझिशन. का टेन्शन सारखं आहे, ऑल अदर कंडिशन्स आर सेम, मीन्स टेन्शन इन अ स्ट्रिंग ऑल्सो सेम, ते सुद्धा सेम असेल. हेअर TT गेट कॅन्सल, काय काय राहू शकते का, हे P² इन परपेंडिक्युलर पोझिशन 4 टाइम्स द P² इन पॅरलल पोझिशन. मी दोन्ही साइडचं रूट घेतो, 4 चं रूट 2 येईल आणि हे P पॅरलल येईल. P पॅरलल मीन्स व्हॉट, नंबर ऑफ लूप इन अ पॅरलल पोझिशन. कुठले गिवन आहे तर ट्रान्सवर्स मधले 6 होते, ट्रान्सवर्स म्हणजे परपेंडिक्युलर मधले 6 आहे. इट इज इक्वल टू 2 into the P पॅरलल, सो P पॅरलल शुड बी इक्वल टू 2 ने 6 ला डिवाइड करा 3, एवढे 3 लूप्स येतील. कुठे दिलेले इथं, तर ए ऑप्शन मध्ये गिवन आहे म्हणून ए ऑप्शन ला सिलेक्ट करा, ठीक असते. चला आणखीन एक फार मोठा एमसीक्यू दिसायला, पण बिलकुल घाबरू नका, तुम्हाला काही अवघड जाणार नाही. चला वाचा सर्वजण तो एमसीक्यू काय म्हणते बघा, पटपट सॉल्व करायचा ट्राय करा. मी एकदा पाणी पितो. बघा काय म्हणणं आहे आता एमसीक्यूच्या. इन मेल्डेज एक्सपेरिमेंट काय सांगायचं त्यांना,
द स्ट्रिंग व्हायब्रेट्स इन अ फोर लूप. बघा किती लूप आहे, फोर लूप्स आहेत, म्हणून मी सध्याला त्याला P1 असं म्हणतो. किती लूप्स होते बेटा, फोर लूप्स आहेत. पेन 50 ग्रॅम वेट इज प्लेस्ड इन अ पॅन ऑफ वेट 15 ग्रॅम. पॅनचं वेट किती म्हणते, 15 ग्रॅम आहे, आणि मास किती पुट केलं ते बघा त्याच्यामध्ये 50 ग्रॅम आहे, आणि पॅनचं मास आपण स्मॉल एम म्हणतो. किती ते 15 ग्रॅम आहे. दोन दोन मास दिले, त्याच्यात कन्फ्युज होऊ नका. तुम्हाला समजून घ्यायचंय, एक पॅन मध्ये ऍड केलेलं मास आहे अँड अदर मास इज अ मास ऑफ अ पॅन विच इज डिनोटेड बाय द m0. ओके, पुढे वाचतो मी. इफ द स्ट्रिंग व्हायब्रेट विथ द फॉर्मेशन ऑफ 6 लूप्स. किती लूप्स तयार होईल बेटा, 6 लूप तयार होईल. म्हणजे मी आता P2 इज इक्वल टू नोट करतो 6 आहे. तर देन द वेट दॅट हॅज टू बी रिमूव्ड फ्रॉम द पॅन विल बी नियरली. तर ते काय म्हणतात आता, की पॅन मधून किती वेट काढावं लागेल, म्हणजे काढून टाकावं लागेल, रिमूव्ह करावं लागेल, ते काढा म्हणते. ते काय जे असेल ते नंतर बघू, पण सध्याला आपल्याला बघू या 6 लूप साठी हे M2 म्हणजे किती ऍड करावं लागणार आहे ते आधी काढू. मग ते जेवढं टाकावं लागणार आहे त्याच्यातून, ह्या पहिल्या ह्याच्यातून हे मायनस केलं की आपल्याला किती मास रिमूव्ह करावं लागेल ते मनानं कळणार आहे. आता MCQ कसा आहे बेटा, नीट समजून घ्या. एक पॅन आहे, तिचं मास किती म्हणताय 15 ग्रॅम आहे, आणि त्याच्यामध्ये आधी वेट किती ऍड केलेलं 50 ग्रॅम. त्याच्यामुळे किती लूप मिळाले, 4 लूप मिळाले. ठीक आहे, एवढं कळालं. पुन्हा काय म्हणताय की 6 लूप पाहिजेत आपल्याला. बघा लूपची संख्या आधी 4 होती, 6 वाढवायची करायची. म्हणजे जर लूप कमीचे जास्त करायचे तर टेन्शन जास्तच कमी करावं लागेल, कारण टी आणि पी मध्ये इनव्हर्स रिलेशन आहे. आपल्याला हे पार्ट आहे, काय पार्ट आहे, TP² इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे पार्ट आहे ना आपल्याला. मग हे क्लिअर सांगायला लागलंय, लूप वाढवायचे तर टेन्शन कमी करावं लागेल. मग ते काय म्हणते की त्या पॅन मधलं किती मास बाहेर काढावं लागेल ते काढा. ते आपण नंतर काढू, फक्त आपण सध्या हे माहिती करून घेऊ, या 6 लूप साठी किती मास पॅन मध्ये असणं गरजेचं आहे ते काढून टाकू. म्हणून पुन्हा याला मी ती रिलेशन वापरतो, कोणती, T1P1² इज इक्वल टू T2P2². ओके, चला आता मी टेन्शनला लिहितो. T1 कॅन बी रिटर्न ॲज दिस M1 प्लस M0 इंटू P1². P1 म्हणजे काय, 4². T2 ला तसंच लिहिता येईल M2 प्लस M0 इंटू P2 म्हणजे बघा लूप किती इथं 6² असे आले. चला मी याच्यात व्हॅल्यू पुट करतो. M1 50 प्लस 15 इंटू हे झाले 16. इट इज इक्वल टू M2. हे M2 आपल्याला काढायचं आहे. M0 माहिती किती 15 इंटू 36. बघा याला आणि याला कशाने डिवाइड करू शकता तुम्ही, 6 न 4 न किती, 4 4s are 16 आणि 4 9s are 36 असे येते. चला मल्टिप्लाय करा आता. याची ऍडिशन बघा 50 आणि 15. 50 प्लस 15 इट इज द 65 इंटू 4 असते. इट इज इक्वल टू हे किती आले, हे 9m2 प्लस 15 9s are 135 एवढे येते हे. चला काय झाले, मी हा प्रॉडक्ट करून घेतो. 4 5s are 20, 4 6s are 24 प्लस 2 मीन्स 26, 260 एवढे आले इथं. बघा 4 25, 2 4 24 आणि 2 26 आले. करेक्ट आहे. -135 इज इक्वल टू 9m2 एवढं आलं. ठीक आहे, चला ही वजाबाकी केली तर बघा 10 तून 5 म्हणजे 5 असतील, 6 तून 4 म्हणजे 2 असतील, आणि 2 - 1 1 असतील. 125 हे 9m2 एवढं आलं. म्हणजे मला M2 किती गरजेचं आहे, 125 डिवायडेड बाय 9. चला याला डिवाइड करा. 9 न किती येते ते, 9 1s are 9. किती शिल्लक राहिले इथं, 3 राहिले. 9 3s are 27. सो 13 पॉइंट काहीतरी इथं 27 म्हणजे किती राहिले आता ते 5, आणि हे वरचे 3 8 राहिले. तर 9 8s are 72. बस करू आपण, एवढं काढू. आता बघा एवढं पॅन मध्ये मास असायला पाहिजे तर आपल्याला किती लूप्स मिळतील, 6. पण आपल्याला किती असायला पाहिजे हे नाही काढायला सांगितलं. काढा काय म्हणते, पॅन मधून किती काढून घ्यावं लागेल. तर बघा ना आधी किती होतं, 50 ग्रॅम होतं. म्हणून मी इथं काढतो शेवटचा मास टू बी रिमूव्ह. बघा जे मास काढावं लागेल ते कसं येईल, सुरुवातीचा M1 मायनस M2 असं घ्या. हे 50 मायनस बघा 13.8. अंदाजे बघा ते 13.8 म्हणजे त्याला 14 समजून टाका तुम्ही. 50 मधून 14 गेले तर किती राहणार तिथं, 36 ग्रॅम असं राहील. ठीक आहे, बघा असं एखादा ऑप्शन असतं का, तर बी ऑप्शन बरोबर असं दिलेलं आहे. ठीक आहे, तर 36 ग्रॅम एवढं मास आपल्याला रिमूव्ह करावं लागेल. मग असं करू नका की इथंच प्रॉब्लेम संपला, असं नाही.
होऊ शकतं कधी कधी तुम्हाला हेच ऑप्शन मध्ये देतील आणि तुम्हाला वाटेल आपला प्रॉब्लेम संपला. हे फक्त कोणतं मास आहे विच इज नीडेड टू फॉर्म द 6 लूप्स इन अ स्ट्रिंग. स्ट्रिंग मध्ये 6 लूप तयार करण्यासाठी लागणार ते मास आहे. इट इज नॉट आन्सर. आपल्याला रिमूव्ह करावं लागणार मास काढा म्हणत आहेत. ओके, चला पुढचा एमसीक्यू वाचतोय मी, तुम्ही पण वाचून घ्या त्याला काय म्हणणं आहे बघा त्याचा. वाचा पटपट, एक अर्थ तुम्ही पण सॉल्व करा. काय म्हणणं आहे बघा त्याचं. इन मेल्डेज एक्सपेरिमेंट काय 3 लूप्स आर फॉर्मड बाय पुटिंग द वेट ऑफ 8 ग्रॅम इन अ मासलेस पॅन. बघा इथं पॅन कशी मासलेस आहे. लूप्स P1 इज इक्वल टू 3 आणि बघा वेट म्हणजे M1 किती करावं लागते म्हणते 8 ग्रॅम एवढं. देन द वेट रिक्वायर्ड टू फॉर्म द 2 लूप्स. खूप इझी एमसीक्यू हा तर. इथं किती 2 लूप पाहिजे त्याच्यासाठी हे M2 काढा म्हणते. बेटा आता मी हे सॉल्व करत नाही, तुम्ही सॉल्व करा. काय यूज करता TP² इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल. बरं जाऊ द्या सोडवूयातच. हे TP² इज इक्वल टू कॉन्स्टंट. चुकीनं माझ्याकडून अतिशय सोपा एमसीक्यू मदत आला पण सोडवतो आपण, काही फरक पडत नाही. चला हे T1P1² इज इक्वल टू T2P2². ठीक आहे. चला T1 टेन्शन म्हणजे किती, याला डायरेक्ट असं घेऊ शकता का M1 ची T म्हणजे M1 ची इंटू P1 चा स्क्वेअर किती लूप आहेत बघा 3². T2 सुद्धा तसंच आहे काय M2 ची हे टेन्शन लिहितो मी इंटू नंबर ऑफ लूप्स किती पाहिजे होते P2 म्हणजे 2 लूप्स तयार करायचे त्यांना. ठीक आहे, म्हणून PT2 तर हे 2² असं झालं. चला काय काय होईल इथं हे कॅन्सल झाले. M1 किती 8 ग्रॅम आहे इंटू 9 इट इज इक्वल टू M2 काढा म्हणताय आणि 2 चा 4 असेल. 4 2s are 8. So 9 into 9 2s are किती झाले 18 आले. So it should be equal to 18 ग्रॅम एवढा असायला पाहिजे. आता हातात घेतला एमसीक्यू तर कडला न्यावा लागेल. ठीक आहे, आपण सोडवलं तर बघा हे ए ऑप्शन मध्ये गिवन आहे तर ए ऑप्शन शुड बी द करेक्ट ऑप्शन. ओके, चला आता पुढचा बघा हा एमसीक्यू काय म्हणायचं बघा. इन मेल्डेज एक्सपेरिमेंट बघा आजचं आपलं लेक्चरच पूर्ण मेल्डेज एक्सपेरिमेंटच्या एमसीक्यू वरती, म्हणून तुम्ही म्हणता सर सगळे तेच कसे आहेत, आपलं दुसरं कामच नाही आपल्याला काही, आज कामच हे करायचंय. इन मेल्डेज एक्सपेरिमेंट द नंबर ऑफ लूप्स ऑन द स्ट्रिंग चेंजेस फ्रॉम 5 to 4. बघा 5 चे 4 लूप झाले म्हणते, म्हणजे यांचं काय म्हणणं आहे P1 5 P2 4 आहे. मग बघा हे P1 इज इक्वल टू 5 आणि P2 इज इक्वल टू 4 असं गिवन आहे. When the tension in the string is increased by बघा टेन्शन इन द स्ट्रिंग कितीने इन्क्रीज केले म्हणते 0.018 किलोग्राम वेट एवढ्याने टेन्शन वाढवलं म्हणते. म्हणजे मी काय म्हणतोय का फक्त असं लिहून ठेवतो मी सध्याला. इन्क्रीज इन टी इज इक्वल टू किती 0.018 किलोग्राम वेट एवढं इन्क्रीज आहे. देन इनिशियल टेन्शन इन द स्ट्रिंग, स्ट्रिंग मधलं इनिशियल टेन्शन फाइंड आउट करा म्हणते. बघा मग आता कसं करता येऊ शकतं आपल्याला. इनिशियल टेन्शन म्हणजे T1 काढा म्हणते तेव्हा का हे P1 5 असताना T1 काहीतरी असेल आणि P2 4 असताना T2 काहीतरी असेल. तर T1 काढा म्हणते. त्याने आपल्याला फक्त काय सांगितलंय नवीन टेन्शन कितीने इन्क्रीज केलं. इन्क्रीज इन टेन्शन म्हणजे काही इन्क्रीज कितीने केलंय एवढ्याने इन्क्रीज केलंय. म्हणजे T2 कसा काढायचा असतंय हा T1 प्लस या इन्क्रीज म्हणजे T2 ला आपण असं लिहू शकतो T1 प्लस 0.018 एवढं लिहिता येईल आपल्याला T2 ला. ठीक आहे, आणि हे T1च काढा म्हणते आपल्याला. पुन्हा तेच बेटा काय हे यूज करा TP² इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे काय असेल T1P1² इक्वल टू दिस T2P2². चला T1 ला तर मी T1च म्हणतो. P1 किती होते 5², T2 किती T1 प्लस 0.018 आणि P2 म्हणजे बघा नंतरचे लूप 4 होते किती झाले ते 4² 16. मी असं लिहितो 4² 16 झाले तर किती आले 25 T1 इज इक्वल टू काय आता 16 समजा आणि मध्ये मल्टिप्लाय करा किती आले 16 T1 प्लस 16 ने याला मल्टिप्लाय करा बघा किती 16 8 28 चे असतील 12 कॅरी झाले 16 1 जार 16 प्लस 12 म्हणजे किती 28 आले 1 2 3 तर 0.288 असा आन्सर येईल त्याचा. ठीक आहे, चला याला इकडे घेतो मी हे 25 T1 मायनस 16 T1 इक्वल टू 0.288 असं आलं. बघा काय सिम्प्लिफाय होईल इथं 25 minus 16 means 9 T1 is equal to 0.288 असा आन्सर येईल त्याचा. ठीक असतंय.
चला आता बहुतेक ह्याला 9 ने डिवाइड करता येईल. हो जाईल इथं 9 1 are 9. तर इथं काय येते लोक, मी डायरेक्ट डिवाइड करतो. इथं 9 ने डिवाइड केलं तर 0.2 ला जात नाही, पुन्हा 0. 9 3 are 27, 1 राहिला, 9 2 are 18. तर T1 एवढा असेल 32. तर याला कशामध्ये घेता तुम्ही, तर असं करून टाका, किलोग्राम वेट म्हणा, आणि हे आपलं फायनल आन्सर असेल. ठीक असते. तर बघा हे बी ऑप्शन मध्ये घेऊन आहे. सोपा एमसीक्यू आहे, फक्त तुम्हाला हे मांडता आलं पाहिजे होतं. काय म्हणत होते बेटा, हे टेन्शन एवढ्याने इन्क्रीज केलं म्हणजे T1 काय असेल, T2 काय असेल, T1 जो असेल तो असेल प्लस, त्याच्यात इन्क्रीज केलेलं ऍड केलं आपण. ठीक आहे. चला पुढचा एमसीक्यू बघा. वाचा बरं पटकन लेकरांनो, जरा तुम्ही पण सॉल्व्ह करत चला. सगळे एकाच टाइपचे एमसीक्यू जाईल. बघा पुढचा एमसीक्यू काय म्हणाले ते बघा. हा सुद्धा जरा मोठा एमसीक्यू दिसायला लागला. काय म्हणायचं, इन मेल्डेज एक्सपेरिमेंट when tension in the string is 100 gram weight and tuning fork vibrate transversely. म्हणजे कोणती पोझिशन आहे, परपेंडिक्युलर पोझिशन आहे. देन नंबर ऑफ लूप्स आर 4 म्हणते, आणि नंबर ऑफ लूप्स 4 होते. देन द स्ट्रिंग इज टर्न थ्रू द 90 डिग्री. स्ट्रिंग अशी 90 डिग्रीनं वळवली म्हणते, टर्न केली, सो दॅट इट व्हायब्रेट्स लॉन्जिट्युडिनली. व्हॉट इज द एक्स्ट्रा टेन्शन रिक्वायर्ड टू फॉर्म वन लूप इन अ स्ट्रिंग म्हणते. बघा काय म्हणणं आहे त्यांचं सर, आधी ट्रान्सवर्स पोझिशन मध्ये होतं. ट्रान्सवर्स पोझिशन मध्ये असताना M1 किंवा टेन्शन म्हणू आपण, T1 किती होतं टेन्शन, 100 ग्रॅम वेट एवढं होतं म्हणतंय. आणि त्यावेळेस लूपची संख्या किती होती, 4 होती. पुन्हा काय म्हणाय, 90 डिग्री स्ट्रिंग टर्न केली म्हणजे फक्त परपेंडिक्युलरची पॅरलल पोझिशन बनवली त्यांनी. ठीक आहे. काय झालं म्हणते त्यावेळेस, व्हॉट इज द एक्स्ट्रा टेन्शन रिक्वायर्ड, म्हणजे जास्तीचं किती टेन्शन लागेल कशासाठी, एक लूप तयार करण्यासाठी. म्हणजे त्यांना P2 म्हणजे 1 पाहिजे. तर ते काय करा म्हणते, ऍडिशनल टेन्शन, म्हणजे याच्यात इन्क्रीज इन टेन्शन काढायचं, आपल्या लक्षात घ्यायचा. T2 नाही काढायचा, इन्क्रीज इन T. एवढं ऍडिशनल टेन्शन, व्हॉट इज द एक्स्ट्रा टेन्शन रिक्वायर्ड टू फॉर्म द वन लूप इन द स्ट्रिंग म्हणते. म्हणजे काय, इन्क्रीज इन T काढा म्हणते. आधी बेटा आपण T2 काढून घेऊ. T2 कळाला की ही इन्क्रीज इन T कसा काढू आपण, T2 मायनस T1. पुन्हा तेव्हा तेच काय, T1 P1 स्क्वेअर इक्वल टू T2 P2 स्क्वेअर. ठीक असते. चला मग आता T1 किती काढायचा आहे, 100 आहे. P1 म्हणजे 4 स्क्वेअर. T2 एवढा काढायचा आधी आपल्याला, P2 म्हणजे 1 स्क्वेअर आहे. 1 स्क्वेअर म्हणजे 1च झाले. 4 स्क्वेअर किती झाले, तेव्हा आहे 100 into 16 equal to T2. So T2 is equal to 1600 ग्रॅम वेट. एवढं नवीन टेन्शन लागेल. ठीक आहे. सर आपल्याला इन्क्रीजिंग टेन्शन काढायचं, म्हणजे त्यांनी आपल्याला हे काढायला सांगितलं, काय एक्स्ट्रा टेन्शन काढा म्हणते. किती असेल तर किती असेल, T2 मायनस T1 म्हणजे 1600 मायनस T1 किती होतं, 100 होतं. तर बघा किती आले, 1500 ग्रॅम. एवढा आन्सर असायला पाहिजे. तर बघा हे कुठं गिवन आहे, तर 1 ऑप्शन मध्ये गिवन आहे, म्हणजे हे ऑप्शन मध्ये गिवन आहे. ठीक आहे. तर बेटा आजच्या लेक्चर मध्ये एवढंच. आपला फक्त आज काय इंटेन्शन होता की मेल्डेज एक्सपेरिमेंट वरचे आपण एमसीक्यूज बिलकुल घेतले नव्हते, ते सुद्धा व्हावे याच्यासाठी आपण आज एक वाढीव लेक्चर तयार केलं. तर तुम्ही याला व्यवस्थित नोट करा आणि तयार करा सर्वांनी. ठीक आहे. आज आपण इथं थांबू बेटा.